नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उतारा आकलन म्हणजेच उतारा व त्यावरील आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत की कशा प्रकारे आपण उतारावरील प्रश्न सोडवावेत, ते सोडवताना काय काळजी घ्यावी हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि सरावासाठी काही तुम्हाला उतारे सुद्धा आपण घेणार आहोत। तर बघा, आपण स्कॉलरशिप एक्झाम असो किंवा स्पर्धात्मक परीक्षा असो, त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही प्रश्न विचारले जातात, उतारावरील प्रश्न लिहा। तर आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा पठित परिच्छेद, अपठित परिच्छेद दिले असतात आणि त्याच्यावरील प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। काही मुलं काय करतात, न वाचतात त्याच्यावरील प्रश्न सोडवतात। आपण पठित परिच्छेदावरील प्रश्न सोडू शकतो कारण की त्याचा आपण अभ्यास केलेला असतो, पण अपठित परिच्छेद जेव्हा दिला जातो तेव्हा सोडवताना काय काळजी घ्यावी, कशा प्रकारे सोडवावे हे आज आपण अभ्यासणार आहोत। बघा, दिलेला उतारा आपण पूर्णपणे व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यावा। नंतर उतार्यात आलेल्या घटना, संवाद आणि आशय या गोष्टी समजून घ्याव्या। उतार्यात आलेले वाक्यप्रचार, म्हणी, जोड शब्द इत्यादी बाबींकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय। विचारलेले प्रश्न नीट वाचा आणि अचूक उत्तरे शोधा। कधी कधी काय असतं की प्रश्न तुम्हाला दिलेले असतात ते कधी सिक्वेन्स नुसार नसतात, ते मागे पुढे विचारले जातात, म्हणजे त्याची उत्तरं कधी शेवटच्या भागात असतात, कधी मधल्या भागात असतात, कधी वर असतात, त्याचा सिक्वेन्स ठरलेला नसतो। म्हणजे त्या उतार्याच्या मांडणीनुसार क्रमवार अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातीलच असे कधी नसतंय। आशयाप्रमाणेच व्याकरणावरही प्रश्न विचारले जातात, नुसतेच उतार्यावरील नाही तर व्याकरणिक दृष्ट्या सुद्धा प्रश्न, व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात। उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातात, त्याच्याही पेक्षा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर आपण सरावासाठी काही उतारे पाहूयात। 2-3 उतारे मी सरावासाठी घेते आणि नंतर तुम्हाला काही उतारे सरावासाठी देते। ते तुम्ही काय करायचंय, प्रत्येक प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचंय आणि त्याचे उत्तर सुद्धा लिहायचे आणि ती उत्तरे मला पाठवायची आहेत। बघा, प्रथम आपण उतारा वाचूयात। हत्ती गेला माणसाकडे, तो म्हणाला, तुम्ही जळणासाठी झाडे तोडली, नवी झाडे का नाही लावली? माणूस म्हणाला, आमच्या हातून चूक झाली, आमची चूक आता कळाली, उगाच झाडे तोडली, नवी झाडे लावली नाहीत, म्हणून ढग थांबत नाहीत, पाऊस मुळी पडत नाही। आता आम्ही असे करू की जंगल तोडणे बंद करू, सगळीकडे रोपे लावू, घाम गाळून काम करू, रोपाची चांगली निगा राखू, जंगल झाडांनी भरून काढू, झाडामुळे गारवा नांदेल, गारव्यामुळे पाऊस पडेल, पावसामुळे डोह भरेल, डोहात खूप डुबायला मिळेल, धरणामध्ये पाणी भरेल, पाण्यामुळे वीज मिळेल, विजेमुळे यंत्र चालतील, उद्योगधंदे वाढतील, जिकडे तिकडे सुख नांदेल, आबादी आबाद होईल। अशा प्रकारे एक सरावासाठी मी तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे आणि आता त्यावरील आपण प्रश्न पाहूयात। सरावासाठी, माणसाच्या हातून कोणती चूक झाल्याचे हत्तीने माणसाला सांगितले? बघा, पर्याय काय की माणसाच्या हातून कुठली चूक झाल्याचे हत्तीने माणसाला सांगितले? पहिला पर्याय, माणसाने उगाचच नवी झाडे लावली। आता हे काही चूक झालेली नाही, झाडे लावणे ही चूक नसते, हा तर पर्याय आपल्या ह्याच्यातून ड्रॉप झालाय। माणसाने जळणासाठी झाडे तोडली, माणसाने जळणासाठी झाडे तोडली। तिसरा पर्याय, माणसाने उद्योगधंदे वाढवले आणि चौथा पर्याय, माणसाने उगाचच झाडे वाढू दिली। तर आपल्याला हा प्रश्न वाचून आपला उतारा व्यवस्थित परत एकदा नजरेखालून घालायचा आहे की कुठे उत्तर असेल, आपण काय वाचलं होतं, काय उताराचं उद्देश आहे, कशावर उतारा आधारित आहे, त्याच्यावरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की माणसाने जळणासाठी झाडे तोडली, म्हणून ती चूक हत्तीने माणसाला सांगितली। पुढे पहा, तुम्हाला काही सर्कल दिलेले आहेत, 1 2 3 4, त्याच्यातील आपला पर्याय कुठला आहे? 2।
तर त्या 2 पर्यायाला तुम्हाला काय करायचंय, काळ्या शाईच्या पेनाने किंवा निळ्या शाईच्या पेनाने ते तुम्हाला सर्कल भरून काढायचंय, तो गोल भरून काढायचा आहे पूर्ण. तुम्हाला स्कॉलरशिप एक्झामसाठी सुद्धा हे उपयोगी ठरेल. उतार्यातील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान निवडा. पुढीलपैकी चुकीचे विधान निवडा. वर्णनानुसार झाडामुळे गारवा निर्माण होऊन पाऊस पडेल. पावसामुळे धरणात पाणी भरून डुबायला मिळेल. पाण्यामुळे वीज निर्मिती होईल. विजेमुळे उद्योगधंदे वाढतील. आपल्या उतार्यात काय दिलंय? पावसामुळे वीज मिळेल, विजेमुळे यंत्रे चालतील, तर पावसामुळे डोह भरेल, डोहात खूप डुबायला मिळेल, असं त्यांनी सिक्वेन्स दिलेला आहे वर्णनानुसार. तर आपलं चुकीचं विधान कुठलंय? पावसामुळे धरणात पाणी भरून डुबायला मिळेल. हे वर्णनानुसार चुकीचं उदाहरण आहे. पुढे पहा, खूप कष्ट करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतार्यात आला आहे? तर खूप कष्ट करणे याच्याशी संबंधित वाक्यप्रचार कुठला आहे हे आपल्याला उतार्यात शोधायचं आहे. निगा राखणे पहिला ऑप्शन आहे, पहिलं पर्याय आहे. दुसरा आहे आबादी आबाद होणे, तिसरा आहे घाम गाळणे आणि चौथा आहे भरून काढणे. आता खूप कष्ट करणे म्हणजे काय? काम करणे, त्यालाच काय म्हणतात? घाम गाळणे. तर आपला पर्याय तिसरा हा पर्याय बरोबर आहे. आता तुम्हाला प्रत्येक उत्तर शोधून काय करायचे? टिक न करता तुम्हाला काही सर्कल दिलेले असतात उजव्या साईडला, उजव्या बाजूला. तिथून काय करायचे? कुठलं उत्तर आपला पर्याय बरोबर आहे तिथं ते सर्कल भरून काढायचे. तर अशा प्रकारे हा एक सरावासाठी उतारा आहे. आणखीन दुसरा एक उतारा पाहूयात. बघा, निसर्ग हा माणसाचा जीवाचा सखा आहे. उन्हापासून माणसाला वाचवण्यासाठी वृक्ष सावली देते. ग्रीष्माच्या दाहकतेपासून माणसाला वाचवण्यासाठी पावसाचा वर्षा होतो. पर्वताच्या उंचीमुळे वादळी वाऱ्यापासून रक्षण होते. झाडांची मुळे जमिनीत खोलवर गेल्यावर जमिनीची धूप थांबवतात. झाडांच्या श्वसनामुळे अशुद्ध वायू कमी होऊन माणसाला प्राणवायू मिळतो. निसर्गातील विविध प्राणी, पक्षी, कीटक हेही देखील जणू काही माणसाच्याच सुखाचा विचार करतात. मधमाशांच्या मेहनतीतून माणसाला मधुर मध मिळतो. तुतीच्या पानावर पोसणारा रेशमाचा किडा आपल्या समर्पणातून माणसाला मऊसूत रेशीम धागा देतो. निसर्ग हा मोठा दाता आहे. किंबहुना आपल्याकडे जे जे काही आहे ते दुसऱ्याला द्यावे हा संदेश निसर्ग पावलोपावली देतो. उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे माणसाला नयन सुख देतात. शिवाय त्यांच्या शक्तीचा उपयोग करून माणूस विद्युत शक्ती, ऊर्जा निर्माण करतो. बेधुंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या सामर्थ्यावर माणसाच्या पवनचक्क्या फिरतात. सतत खळखळाट करणारा सागर माणसाला आपल्या अथांग उदरातून क्षार, शंख, शिंपले, मत्स्यधन देतोच. निसर्गाने युगानुयुगे दिलेले वैभव, सुबत्ता याची आठवण त्याला आठवणही राहिली नाही. क्षुल्लक स्वार्थापायी तो झाडे तोडतो, जंगले उद्ध्वस्त करतो, नद्यांचे गोड पाणी दूषित करतो, सागरांच्या अथांगतेलाही अडसर निर्माण करतो आणि मागे उरते केवळ प्रदूषण. आपल्या शिकारीच्या हौसेपोटी माणसाने आज कित्येक निसर्गदत्त पशु पक्षी नष्ट केले आहेत. माणसाला निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा विसर पडला आहे जणू. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला उतारा आहे तो उतारा वाचल्यानंतर तुम्हाला कळून येईल की वरच्या भागामध्ये निसर्ग आपल्याला काय काय देतो, निसर्गापासून आपल्याला काय काय मिळते आणि निसर्ग आपल्याला कसा दाता आहे हे तुम्हाला वरच्या पॅराग्राफ मध्ये दिसतं. आणि मधल्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला मधून जो उतारा चालू होतो त्या परिच्छेदापासून तुम्हाला माणसाच्या ज्या चुका आहेत, माणूस काय करतो, निसर्ग कसा उद्ध्वस्त करतो हे तुम्हाला त्या उतार्यामध्ये दिलेलं आहे, हे समजून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. काय प्रश्न? की ग्रीष्म ऋतूबाबत उतार्यात कोणते वर्णन केले आहे? ग्रीष्म ऋतूबाबत उतार्यात कोणते वर्णन केले आहे?
कोणते वर्णन आहे? सर्वात उष्ण ऋतू आहे. ग्रीष्म हा सर्वात उष्ण ऋतू आहे. दुसरा पर्याय, निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे? निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे? आता हा प्रश्न जरा वेगळा आहे. तुम्हाला कसा प्रश्न विचारलाय? निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे. तिथं कंसामध्ये वाचायचंय नीट. 2 अचूक पर्याय निवडा असेही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. की जे उत्तर आहे ते 2 उत्तर आहेत जेणेकरून ते बरोबर आहेत. अचूक पर्याय निवडायचे. तर आपल्याला 2 उत्तरे निवडायचे. त्याच्यामधून काय असू शकतात? निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे. एक पहिला पर्याय आहे दातृत्व, दुसरा स्वार्थीपणा, तिसरा परोपकार आणि चौथा प्रदूषण. आता निसर्गाकडून आपण प्रदूषण हा बोध घेतला नाही. ओके. नंतर दातृत्व, नंतर स्वार्थीपणा. आता स्वार्थीपणा आहे का निसर्गाचा? तो प्रत्येक वेळेस माणसाला देत राहतो, म्हणून स्वार्थीपणा हे उत्तर नाही. तर कुठले राहिले? दातृत्व आणि परोपकार. हे लक्षात घ्यायचंय. आणि आपल्याला जर उत्तर कळालंच नाही तर परत एकदा तो उतारा व्यवस्थित नजरेखालून घालायचा आणि व्यवस्थित उत्तर अचूक पर्याय निवडायचा आहे. बघा पुढे, माणसांच्या कोणत्या छंदापायी पशु पक्ष्यांच्या काही जाती नष्ट झाल्या आहेत? माणसांच्या कोणत्या छंदापायी पशु पक्ष्यांच्या काही जाती नष्ट झाल्या आहेत? आता कुठला छंद आहे माणसांचा? पहिला पर्याय आहे स्वार्थ, दुसरा शिकार, तिसरा खेळ, चौथा भ्रमंती. आता पशु पक्ष्यांच्या जाती नष्ट कशा होतात? शिकारीमुळे. तर आपला दुसरा पर्याय बरोबर आहे. आता तुम्हाला पुढे काही परिच्छेद दिलेले आहेत, उतारे दिलेले आहेत. ते व्यवस्थित वाचा आणि त्याचे प्रश्न सोडवा. बघा, मी हळूहळू ते उतारे तुमच्या नजरेसमोरून घालते. तिसरा उतारा, त्याच्यावरील प्रश्न. चौथा उतारा, त्याच्यावर काही प्रश्न दिलेले आहेत. पाचवा उतारा, त्याच्यावरही काही प्रश्न दिलेत. सहावा उतारा, त्याच्यावर तुम्हाला 3 प्रश्न दिलेत. अशा प्रकारे तुम्हाला असे काही सरावासाठी उतारे आणि प्रश्न दिलेत. ते तुम्ही सोडवायचेत. व्यवस्थित प्रश्न लिहायचे तुमच्या वहीमध्ये आणि त्याची उत्तरही लिहायची आहेत आणि मला पाठवायचे आहेत. धन्यवाद.